आणि वर येताना आईने सांगितलं होतं की आजूबाजूला कुठं बघू नको, घर जवळ आहे नदी शेजारी, तर आपण जाऊया. ते नेमकं वर येताना घाटावरून चढत असताना समोर एक जुना पडीकवाडा होता आणि त्याच्यावरती माळवत असतं, माळवत त्याच्यावरती ते बसलेलं एक विचित्र व्यक्ती त्यांनी पाहिला. एकदम बेडवरून उठून बसायचे. चला आता आपल्याला निघायचं आहे. आणि आवाज पुरुषाचा आवाज. पुरुषाचा आवाज. त्यांना जेव्हा ते पकडत होतं तेव्हा ते स्वतःच्या हाताने स्वतः जीव द्यायचा प्रयत्न करत. 1-2 वेळा अटेम्प्ट केला होता त्यांनी. तो चाकू घे, काप तुझे नस, काप तुझे नस. ते स्वतः बोलायचं तसं. त्या व्यक्तीला बाहेर पडलं की पकडायचं. मग बऱ्याच वेळा झालं. ती दुसऱ्याला उपासना करू देत नव्हती. ती स्वतः सोबत नेण्यासाठी प्रयत्न करत होतं. बापरे. पण हे फक्त उपासनेच्या जीवावरती गुरु महाराजांच्या सेवेमुळं हे सगळं त्यातून मुक्त आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवर पंढरपूरवरून संतोष देशपांडे सर आले. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. तुमचे अनुभव ऐकायला आम्ही उत्सुक असतो. तर आज कोणता अनुभव तुम्ही शेअर करणार आहात? नवनाथ पारायणांच्या जो दृष्टांत आहे नवनाथ महाराजांचा पारायणाचा, त्याबद्दल बोलेल. म्हणजे एखादी जर व्यक्ती खूप त्रस्त आहे, अगदी अक्षरशः 2-3 वेळा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला अशी व्यक्ती, आणि म्हणजे संपूर्ण आयुष्य संपल्याच जमाय, लग्न झाल्यानंतर एक स्त्री आहे आणि त्यांच्याकडून आलेला अनुभव आहे हा. म्हणजे नवनाथ पारायणाचा संकल्प जेव्हा मी लोकांना सांगत होतो त्यावेळेला ते समोर आलं की बाबा असं खूप प्रयत्न केलं तरी त्या व्यक्तीची बाधा वगैरे जी काय आहे, जे त्रास होतोय ते जात नाही. मग आता बरेच जण आमच्या इथं पंढरपूर शेजारी खर्डी म्हणून ठिकाण आहे, ते सीताराम महाराजांच्या मठात सुद्धा जातात, गाणगापूरला जाऊन सुद्धा प्रयत्न करतात. 2-3 प्रयत्न केल्यानंतर त्या स्थानावरती गेले, त्या ठिकाणावरती गेल्यानंतर ते दूर जातं आणि परत पकडतं. मग ते काय असेल एक असा अनुभव आला की मी हे नाव असं कुठेतरी स्टोरी वगैरे वाचलं असेल. झोटिंग म्हणून एक प्रकार आहे. झोटिंग त्या व्यक्तीला, म्हणजे ते आता सध्या व्यवस्थित आहे, ते सांगतो कसं काय झालं ते. त्यांनी मी फोनवरती बोलले आणि भेटायला आल्या. ते महिला होती का? हा, महिला होत्या, भेटायला आल्या आणि त्यांना म्हणजे जाणवा लागलं की आता आपलं काही खरं नाही लास्ट. आणि त्यांच्या घरातले इतके त्रस्त झाले ते त्यांना जेव्हा ते पकडत होतं तेव्हा ते स्वतःच्या हाताने स्वतः जीव द्यायचा प्रयत्न करत. 1-2 वेळा अटेम्प्ट केला होता त्यांनी. म्हणजे ब्लेड वगैरे मारायचे, चाकू असतात तर चाकू. आणि ते तिला सांगायचं, ते बघ तो चाकू घे, काप तुझे नस. ते स्वतः बोलायचं तसं आणि ते तिला हे करायला लागायचं. मग ते बोलल्यामुळे काय व्हायचं, घरचे जागृत होते. त्या व्यक्तीपासून हे असे कापाकापीच्या जे जिन्नस आहेत, धारदार शस्त्र लांब ठेवले. मी विचारलं हे असं कधीपासून होते, तर जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वीपासून त्यांना त्रास होता. 6 वर्षापेक्षा जास्तच म्हणा. नेमकं काय झालं तर त्या व्यक्तीची जी आई होती तिने सांगितलं की म्हणजे त्यांच्या अंगात संचार होतो देवीचा वगैरे, कळतं त्यांना. ते म्हणले असं नदीवरून आम्ही येत होतो आणि नवीन लग्न झाल्यानंतर ते हळदीचं अंग वगैरे असतं, दर्शनाला वगैरे काही सोडायचं असतं म्हणून त्यांच्या प्रथेप्रमाणे ते वर येत असताना अंगाला हळद होती त्यांच्या, आणि वर येताना आईने सांगितलं होतं की आजूबाजूला कुठं बघू नको, घर जवळ आहे नदी शेजारी, तर आपण जाऊया. ते नेमकं वर येताना घाटावरून चढत असताना समोर एक जुना पडीकवाडा होता आणि त्याच्यावरती माळवत असतं, माळवत त्याच्यावरती ते बसलेलं एक विचित्र व्यक्ती त्यांनी पाहिला त्या मुलीनं. आणि आई सांगत होती की डोळ्यात डोळे घालून बघू नकोस तू. आणि नेमकं काय असतं, एखाद्याच्या पाठीमागे लागणार असलं की नको ती गोष्ट घडली जाते, आणि त्यांच्याकडनं अगदी तसंच घडलं. त्या व्यक्तीने समोर पाहिलं डोळ्यात डोळे घालून आणि ते त्याला धरलं. ते घरी गेल्यानंतर काय जाणवलं नाही. मग ते काही दिवसानंतर ते स्वतःची ताकद दाखवायला लागलं. पुरुष होतं, झोटिंग. आणि जिथं देवी स्थान आहे, ठिकाण आहे, घरातलं पूजा अर्चित, तिथे ते जातच नव्हतं. आणि चल माझ्या बरोबर, तुला माझ्या बरोबर यायचं आहे. ती बाई अशी उठून बसायची, पण नवरा नवीन लग्न झालेली बायको ही अशी एकदम बेडवरून उठून बसायची. चला आता आपल्याला निघायचं आहे. आणि आवाज पुरुषाचा आवाज. ती बाई बोलते. ते हे प्रमाण वाढल्यानंतर त्याला सुधरण ना, त्या जो मिस्टर होता त्याला करावं काय. त्यांच्या आईला फोन करून बोलून घेतलं. त्या आईला जर संचार होता, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलीला ते जे बघू नको म्हणलं ते पाहिलंय, त्या हळदीचं अंग असल्यामुळे ते पकडलं गेलंय.
मग त्याच्यावर उपाय सुरू केले. सर काय व्हायचं, उपाय केला की तेवढ्या पुरतं ते निघून जायचं. मग कुठंतरी या बाबाला दाखव, कुठं ते हे बांध ते बांध करून तेवढ्या पुरतं जायचं ते, आणि पुन्हा पकडायचं. बाहेर गेलं, मग आता ही एक व्यक्ती, काम करणारी व्यक्ती, व्यवसाय करणारी, नोकरीला असलेली व्यक्ती, घरात किती दिवस बसून मग ह्या बाहेर गेलं तरी बाहेर गेले की पुन्हा धरलेलं आहे. आणि बाहेर गेलं की लक्ष पूर्ण घरातच. मग त्या व्यक्तीला बाहेर पडलं की पकडायचं. मग बऱ्याच वेळा झालं. मग मी त्यांना विचारलं, मग तुम्ही त्याच्यावर उपाय असे केले तर मग कसं? तर ते म्हणले, ते जायचं आणि परत यायचं. मग याच दरम्यान त्यांनी उपाय केला आणि ते तात्पुरत्या स्वरूपात गेलं. म्हणजे एका शंकर पार्वतीचं मंदिर आहे, त्यांना उपासना सांगितली तिथं जावं. बरोबर. तिथं गेले तर त्या बाईच्या शरीरातनं निघून गेले त्या. आणि त्याच दरम्यान तिथून एक मुलगी चालली होती, ख्रिश्चन समाजाची होती, ती त्या मुलीला लागली मंदिराच्या समोर. मंदिराच्या समोरून जाताना लिंबाच्या झाडावर वगैरे ते असेल ते लागलं आणि ती मुलगी परगावी गेली. मग तिला ते त्रास चालू झाला, हिला जसा होता तसा, चल मला जायचं. मग त्यांनी त्यांच्या त्या जे असतात ख्रिश्चनांचे ते गुरु त्यांच्याकडे दाखवायला नेलं. ते बोलायला लागलं तिथं, कुठला आहे ते? म्हणलं मी असं ह्या गावचा आहे. आणि ती बाई आहे, मी तिथून आलो तिच्यापासून. मग त्यांनी नाव वगैरे पत्ता वगैरे सर्च केला, ठिकाण वगैरे सर्च केलं, ओळखीचे निघाले त्या गावातले त्यांच्या. ते बाई म्हणजे ज्यांना लागलं होतं त्यांना फोन केला, अहो तुमचं भूत आमच्याकडे आले. ते हसले पहिल्यांदा. ते तर ह्यांना उपासना महादेवाच्या मंदिरात केलं म्हणून गेलं. म्हणजे या बाईचं एवढं मोठेपण होतं, विचार करा. ते म्हणले परत पाठवून द्या म्हणले. बापरे, माझ्या आयुष्यातला भोगा मी बघते. हे ऐकल्यावर मला पहिल्यांदा इतकं वेगळं वाटलं की म्हणजे लहान मुलगी होती होती, जिला धरलं होतं, तिच्या जीवाला त्रास कशाला? मी सहन करते. ते आता 2 वर्ष झालं, म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष झालं माझ्याकडेच आहे, येऊ दे म्हणल्या. त्या माणसानं तिथून परत पाठवलं. मोठी गोष्ट आहे. मग ते परत आलं, मी आलो, बोलायच ते. मी आलो, घरच्यांना कळना, अरे कसं हे काय करावं. उपासना सगळ्या झाल्या. तोपर्यंत नवनाथ महाराजांचं पारायण, दत्त उपासना या गोष्टीबद्दल काही माहिती नाही. विशिष्ट वेगळा समज होता, काही ठराविक देवावरती विश्वास ठेवायच्या दृष्टिकोनात नव्हता. मग आता उपासना नवनाथांची आपले पॉडकास्ट वगैरे सगळे झाले. नंतर ते आले, त्यांनी सांगितलं असं असं यात नाही करा. सांगितलं म्हणलं असं 3 पारायण करावं लागतील म्हणलं. मग ते 3 पारायण करावं लागतील म्हणल्यानंतर त्याने सांगितलं, म्हणलं सर म्हणले 4 अपत्य गिळलेत म्हणले त्यांना. 4 अपत्य, 6 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या बाईला लेकरू जे जन्माला घालायचं होतं ते गर्भावस्थेतच जायचं, मिसकरेज 4 वेळा झाले. रडकुंडे आले अक्षरशः बाई ती. मग आता या सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून मी म्हणलं, हो का, याच्या पुढे तर कुठलीही ताकद आतापर्यंत टिकलेली नाही. ते झोटिंग फिटिंग मला काय माहित नाही म्हणलं. मी हा शब्द कथेत कुठेतरी वाचला, मी स्टोरी लिहितो वगैरे. मग त्यांनी काय केलं, ते उपासना वगैरे त्यांच्या आईनं मी करते म्हणून घेतलं आणि ती दुसऱ्याला उपासना करू देत नव्हती. त्याला व्यवस्थित हे करून उपासना करायला सुरुवात केली. महादेवाची उपासना पण होती त्यांची आणि हे पण उपासना सुरू केली. मग जिथं धुनी असते की नाही, दत्त महाराजांचं स्थान असतं नवनाथ संप्रदायामध्ये, अग्नी प्रज्वलित केलेलं ठिकाण, धुनी, तिथं नेऊन दर्शनाला वगैरे नेलं. 3 पारायण झाल्यानंतर पूर्णतः ते मी चाललो म्हणून निघून गेले, सांगून गेलं. तर त्याबद्दल तिथल्या धुनीवरच्या महाराजांना विचारलं त्यांनी की हे गेलेलं आहे. पहिलं पारायण झालं की दर्शनाला जायचं. ते 3ऱ्या पारायणानंतर गेल्यानंतर सांगितलं गेलं, ते महाराज म्हणले पूर्व सुकृत आहे म्हणले. म्हणजे पूर्व सुकृत म्हणजे पूर्वीचं आहे. अच्छा. जे यांना स्वतः सोबत नेण्यासाठी प्रयत्न करत होत, सोबत घेऊन जायला, मृत्यू झालेला आहे, स्वतः सोबत नेण्यासाठी प्रयत्न करत होतं. पण हे फक्त उपासनेच्या जीवावरती नवनाथ महाराजांच्या, गुरु महाराजांच्या सेवेमुळं हे सगळं त्यातून बाहेर आलेले आहेत, मुक्त आलेले आहेत. हे अंतिम सत्य हे भगवान श्री नवनाथ आहेत. म्हणून
ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः म्हणतात, नवनाथ correct. महाराजांचं पारायण करतात. श्रावण महिन्यात खूप जणांनी पारायणाची सेवा घेतली, खूप Yes, जणांचे yes. चांगले अनुभव आले. बरोबर. मग हा पण असा अनुभव आहे की आयुष्यामध्ये पूर्वसुकृतामुळे सुद्धा, प्रारब्धातल्या गोष्टी म्हणतात, पूर्वसुकृतामुळे सुद्धा काही लोकांना ते भोगावं लागतं. अगदी अगदी आणि त्यातून मार्ग सुद्धा, जर चांगला मार्ग मिळाला गुरुसेवेचा, तर त्यातनं सुद्धा ते लोक बाहेर पडू शकतात. हा एक दृष्टांत त्यातला नवनाथ महाराजांच्या पारायणाचा सांगावासा वाटला. खूप आणि मोठा अनुभव होता सर. आता बऱ्याच लोकांना परत प्रश्न पडतील की पारायण कसं करायचं, तर याच्यावर आधीच आपण एक एपिसोड डिटेल एपिसोड दिलेला आहे, तो एपिसोड पहा. बऱ्याच जणांचा अनुभव काय होतो, आता एक सांगतो मी, की काही जण काय करतात, घाई खूप करतात. एका महिन्यात 3 पारायण करू नका म्हटलं तर ते जाणीवपूर्वक किंवा न कळत केली जातात वगैरे. असं करू नका. जे सांगितलेले उपाय आहेत, आपले नियम सांगितले ते मी दिलेत, पहिल्या पॉडकास्ट मध्ये दिलेत. पण नवनाथ महाराजांचं पारायण कसं करायचं तर ते व्यवस्थित पहा. हे काय मी स्वतः मनानं सांगितलेलं नाहीये. माझ्या ज्या गुरु होत्या आई साहेब, त्या सध्या नाही आहेत, या गुरु होत्या, त्यांनी जे मला सांगितलं होतं ते आता नाही आहेत या जगात. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की त्यांना भेटायचं, त्यांना भेटायचं. मागच्या एपिसोड मध्ये सांगितलं की ते नाहीत, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कधी कोणाकडनं ₹1 घेऊन केलेलं नाही. आणि आपणही ती सेवा पुढे करतो. आणि आपल्या मार्फत जेवढ्या लोकांचं भलं होईल ते गुरूंची इच्छा आहे. आणि ते आवर्जून, आणि एक म्हणतात की दत्त महाराजांची उपासना जर केली, जर गुरु महाराजांच्या मनात जर इच्छा असेल तर ते पिठापूरला बोलवतात दर्शनाला. नक्की. आणि जर इच्छा नसली त्यांची, आणि तुम्ही कितीही जरी प्रेस केलं जायचंच म्हणून, तर नाही शक्य होऊ शकत. मग हे अनुभव आहेत. खरंच खूप भारी अनुभव होता. आणि आता हा एपिसोड पाहिल्यानंतर ज्यांना कोणाला इच्छा असेल पारायण करायची, तर मी वरती एक लिंक देऊन देईल, तुम्ही तो एपिसोड पाहून पारायण करू शकता. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटत आहेत. आणि तुम्हाला काही त्रास नसेलही तरी तुम्ही पारायण करू शकता, की त्रास व्हायची वाट न बघता. नाही, बरोबर आहे. उपासना एक सांगतो तुम्हाला, उपासनाचं महत्व काय सांगतो. जप म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला. जप करतो, नामस्मरण करतो. सगळ्यात मोठी गोष्ट काय, नामस्मरण. त्याला कर्मकांड, बाकी पोथी पुराण बिराण जे सगळं सांगितलंय त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट, तुम्ही जर नित्य नामस्मरण जर केलं तर काय होतं सांगतो तुम्हाला. मी आज ठराविक वेळेला सकाळी 6 वाजता बसून जप, 1 माळा जप केलं. जर ते माझं सातत्य असलं, एक दिवस जरी खंड पडला, तर ज्या देवाचं आपण जपच नामस्मरण करतोय तो आपल्याला पाहायला येतो की माझा आज जो भक्त आहे तो नाव का घेत नाही, कुठल्या अडचणीत आहे का तो, हे पाहायला येतो. म्हणून नामस्मरण महत्वाचं आहे. आणि त्याची ताकद तेवढी आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये काय, जय जय राम कृष्ण हरी, नामस्मरण सगळे, हे संपूर्ण जग आहे ते नामस्मरणावर टिकलेलं आहे. आणि हे काही झालं म्हणून करावं असं नाही. आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी म्हणा, घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी म्हणा, पुढच्या कौटुंबिक दृष्टिकोनातनं म्हणा, त्या सगळ्यावरती उपाय म्हणजे नामस्मरण. खरंच खूप मोलाचा सल्ला दिला तुम्ही. आणि आय होप प्रेक्षकांना हा सल्ला आवडेल आणि हे मार्गदर्शन सुद्धा आवडेल. अनुभव खूप भारी होता. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच काही एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला ठेवा. पुढच्या एपिसोड मध्ये सुद्धा मी सरांना बोलवणार आहोत. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सर. धन्यवाद.